मेडिकल डिस्ट्रीब्युटरला बदनामीची धमकी देऊन त्याच्याकडून 50,000 रुपये रोख स्वरूपात स्वीकारून आणखी 15 लाखांची खंडणी मागणाऱ्या पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी कपिल रमेश अरोरा हे मेडिकल डिस्ट्रीब्युटर आहेत। अरोरा यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे टेंडर मिळाले होते। त्या टेंडरबाबत आरोपी पुखराज माणिकचंद जैन व त्यांचा मुलगा नीलराज पुखराज जैन यांनी अरोरा यांच्याकडून बळजबरीने पैसे उकळण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवून त्यांना बदनामी करण्याची धमकी दिली। त्यापोटी जैन पितापुत्राने अरोरा यांच्याकडून गणेश बाबानगर येथील सिद्धमुनी शॉप नंबर 263 येथे येऊन 50,000 रुपये रोख स्वरूपात स्वीकारले। पैसे स्वीकारूनही जैन पितापुत्राने अरोरा यांना त्रास देणे सुरूच ठेवले होते। हा सर्व प्रकार जानेवारी 2025 पासून सुरू होता। पुन्हा जैन पितापुत्र अरोरा यांच्याकडे गेले होते, तुम्ही आम्हाला 15 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या विरुद्ध विविध वृत्तपत्रात व वृत्तवाहिन्यांवर बातम्या प्रसारित करतो असा दम भरला। या प्रकरणी कपिल अरोरा यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पुखराज जैन व नीलराज जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नीलराज जैनला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट करत आहेत। दैनिक भ्रमर, नाशिक।